आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा भंडारा आणि मत्स्य व्यवसाय विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसाचे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे करण्यात आले। ह्या प्रशिक्षणाप्रसंगी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्ती पल्लवी पाकमोडे मॅडम केंडे सर यांनी शेतकऱ्यांना आपल्या शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय पालन कसे करता येईल आणि माशांना रोग लागल्यानंतर त्यांचे निराकरण कसे करता येईल, माशांना कोणकोणत्या प्रकारचे रोग लागतात, तसेच आपण आपल्या शेततळ्यामध्ये माशांचे भरपूर उत्पादन कसे घेता येईल यावर संपूर्ण मार्गदर्शन केले। या प्रशिक्षणाला 75 शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे। तसेच प्रशिक्षणाला आलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना आपल्या शेततळ्यामध्ये मासे टाकण्यासाठी मोफत बीज वितरण केले जाईल, असे पाकमोडे मॅडम यांनी सांगितले। या प्रशिक्षणाला पंचायत समिती सदस्य अनिल भाऊ किरणापुरे लवारी, सदाशिव वलथरे साहेब साकोली यांनी सुद्धा सहभाग घेतला होता। मी डॉक्टर पल्लवी केशव पाकमोडे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय या पदावर कार्यरत आहे आणि दिनांक 24 व 25 या तारखेला आपण कृषी व्यवस्थापन आत्मा तसंच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने शेततळ्यातील मत्स्य संवर्धन या विषयावर आपण 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण शेततळ्यामधील मत्स्य संवर्धनाच्या बाबतीमध्ये म्हणजे खाद्याचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन करून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण मत्स्य उत्पादन कसं काढण्यात येईल याबाबत आपण सत्र ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर माशांना जे रोग होतात तर त्या रोगाचं निदान आपण कसं करू शकतो त्याबाबत सुद्धा आपण सत्र आपण याच्यामध्ये आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर जे आपण मासे तयार करतो तर तयार झालेल्या माशांवर आपण विविध प्रक्रिया करून त्याच्यामधून मूल्यवर्धित पदार्थामध्ये याच्यामध्ये आपण प्राथमिक जे असतं माशांचं जे रॉ मटेरियल असतं ते काढून त्याच्यावर विविध प्रक्रिया करून आपण त्याच्यापासून फिश समोसा आहे, फिश कटलेट आहे, फिश पिकल आहे, तर हे पदार्थ आपण कसं करू शकतो या बाबतीतसुद्धा आपण सत्राचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि ह्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यातील जवळपास 75च्या जवळपास लाभार्थी इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर उद्याला जे सत्र आहे ते आपण प्रात्यक्षिक त्यांना करून दाखवणार आहोत। म्हणजे आजच्या ज्या सत्रामध्ये आपण थेरॉटिकल नॉलेज दिलं तर उद्याचे जे सत्र आहे तर तिथे प्रत्यक्ष आपण खाद्याचं व्यवस्थापन आपण कसं करू शकतो, एखादं रोग आलं असेल तर आपण त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो, तर ते दिनांक 25 तारखेच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये आपण ते दाखवणार आहोत। या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना मोफत मत्स्यबीज वितरण केले जाते का मॅडम? हो, आपण ह्या प्रशिक्षणाद्वारे जे मत्स्य शेतकरी संवर्धक आहेत तर त्यांना आपण म्हणजे 1000 पर्यंत आपण मत्स्यबीज वाटप करणार आहोत। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा।